परत आला. आशा आहे की आपण सर्व चांगले करत आहात. आजचा विषय आहे उत्पादन आणि रोजगार. या विषयात आपण भारतीय उत्पादन आणि रोजगार याविषयी जाणून घेणार आहोत. येथे उत्पादन म्हणजे शेती आणि उद्योगांमधून येणारा माल आणि रोजगार म्हणजे अशी क्रिया ज्यामध्ये एखादी व्यक्ती मजुरी किंवा उत्पन्नाच्या स्रोतासाठी काम करते. लोक आपल्याला उदरनिर्वाहासाठी पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेले असतात. या क्रियाकल्पांचे विस्तृतपणे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे: कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रे. चला या क्षेत्रांबद्दल तपशीलवार पाहूया. 1. कृषी, मासेमारी, वनीकरण आणि खाण. 2. यांसारख्या क्रियाकल्पांशी संबंधित. उद्योग, जेथे लोक साधने किंवा मशीन वापरून वस्तू तयार करतात. 3. सेवा, अशा क्रियाकलाप ज्याचा परिणाम चांगला होत नाही, परंतु लोकांसाठी उत्पादन आणि इतर सेवांमध्ये आवश्यक असलेल्या सेवा प्रदान करतात. कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रात अंतर्गत व्यवसायांची खालील यादी. परिणाम: कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, सकल देशांतर्गत उत्पादन, संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र. कीवर्ड: कृषी क्षेत्र. शेती म्हणजे शेती आणि पिके आणि प्राण्यांचे संगोपन आणि त्यांची देखभाल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती. 2. उद्योग क्षेत्र. उत्पादक उपक्रमांचा समूह किंवा वस्तू, सेवा किंवा उत्पादनांचे स्रोत तयार करणाऱ्या किंवा पुरवणाऱ्या संस्था. 3. सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र अशा व्यवसायाचे वर्णन करते ज्यांच्या क्रियाकलापांमध्ये उत्पादनाच्या विविध ग्राहकांना काही प्रकारची सेवा प्रदान करणे समाविष्ट असते. 4. सकल देशांतर्गत उत्पादन. एका विशिष्ट कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेद्वारे उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य. 5. संघटित क्षेत्र. संघटित क्षेत्राला सरकारने मान्यता दिली आहे. 6. असंघटित क्षेत्र. असे क्षेत्र जे सरकारमध्ये स्थापित केलेले नाही आणि ज्यामध्ये निश्चित आणि सातत्यपूर्ण रोजगार परिस्थिती नाही. कृषी क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र. कृषी क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये कृषी कार्ये केली जातात. कृषी आधारित संलग्न क्रियाकलाप कच्च्या मालाचे उत्पादन जसे की गुरेढोरे, मासेमारी, खाणकाम, वनीकरण, कोळसा इत्यादी. शेती ही भारतातील सर्वात मोठी उपजीविका प्रदाता आहे, जी 78% लोकसंख्येला आणि GDPच्या 17.8%ला आधार देते.
उद्योग क्षेत्र, दुय्यम क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र हे एक दुय्यम क्षेत्र आहे ज्यामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर करून वस्तू आणि वस्तूंचे उत्पादन केले जाते. महत्त्वाचे उद्योग म्हणजे लोह आणि पोलाद उद्योग, सुती कापड, ताग, साखर, सिमेंट, कागद, पेट्रोकेमिकल, ऑटोमोबाईल आणि इतर लघु उद्योग. भारतात वेगाने विकसित होत असलेले आणि वैविध्यपूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे. सेवा क्षेत्र, तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये सरकार, वैज्ञानिक संशोधन, वाहतूक दळणवळण, व्यापार, टपाल आणि तार, बँकिंग, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य सेवा आणि माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश आहे. सेवा क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठे आहे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि त्यात सर्वाधिक कामगार उत्पादकता आहे. संघटित क्षेत्र. सरकारकडे नोंदणीकृत क्षेत्राला संघटित क्षेत्र म्हणतात. या क्षेत्रात लोकांना खात्रीशीर काम मिळते आणि रोजगाराच्या अटी निश्चित आणि नियमित असतात. संघटित क्षेत्रांतर्गत येणारा उपक्रम, शाळा आणि रुग्णालयांना अनेक कायदे लागू होतात. संघटित क्षेत्रात प्रवेश करणे खूप अवघड आहे, कारण संस्थेची योग्य नोंदणी आवश्यक आहे. हे क्षेत्र सरकारद्वारे नियंत्रित आणि कर आकारले जाते. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्याच कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरक्षिततेचा लाभ मिळण्यासारखे काही फायदे आहेत. त्यांना ठराविक मासिक पेमेंट, कामाचे तास आणि नियमित अंतराने पगारवाढ मिळते. असंघटित क्षेत्र. जे क्षेत्र सरकारकडे नोंदणीकृत नाही आणि ज्यांच्या नोकरीच्या अटी निश्चित आणि नियमित नाहीत, हे असंघटित क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात कोणतेही सरकारी नियम पाळले जात नाहीत. अशा क्षेत्रात प्रवेश करणे अगदी सोपे आहे, कारण त्याला कोणत्याही संलग्नतेची किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. सरकार संघटित क्षेत्राचे नियमन करत नाही आणि त्यामुळे कर आकारला जात नाही. या क्षेत्रात त्या लहान आकाराचे उद्योग आणि कार्यशाळा समाविष्ट आहेत, जेथे कमी कौशल्य आणि अनुत्पादन रोजगार आहेत. कामगारांच्या कामाचे तास निश्चित नाहीत. शिवाय कधीकधी रविवारी, सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागते. त्यांना त्यांच्या कामासाठी रोजची मजुरी मिळते, जी सरकारने ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा तुलनेने कमी आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन, जीडीपी म्हणजे आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य. भारतीय अर्थव्यवस्थेचे कृषी, उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले जाते. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये उत्पादनाच्या घटनांद्वारे उत्पादित वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे एकूण मूल्य आहे.
देशाचा GDP केवळ निर्दिष्ट कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य मोजतो. पूर्वीच्या काळात उत्पादित वस्तू आणि सेवा समाविष्ट नाहीत. एखाद्या देशाचा GDP झपाट्याने वाढत असेल, परंतु उत्पन्न असमानपणे वितरित केले जाऊ शकते, की केवळ काही टक्के लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. निष्कर्ष: उत्पादन आणि रोजगार एकमेकांशी संबंधित आहेत आणि तंत्रज्ञान, कौशल्ये, मागणी, व्यापार इत्यादी यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून आहेत. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारल्याने रोजगाराच्या अधिक संधी आणि लोकांना जास्त उत्पन्न मिळू शकते.